देवी गली नायकवाड़पुरा लक्ष्मीपुरा के जो लोग आए, संगमनेर नगर पालिका के जो काम चल रहा है सैयद बाबा चौक से नायकवाड़पुरा, पूरा काम एकदम निकृष्ट दर्जे का काम चल रहा है। इसके खिलाफ यहाँ पर सीओ को एक निवेदन देने आए थे और उनको बोले कि काम अच्छे से अच्छा करो और जो ठेकेदार है जो पठान जो नगर का ठेकेदार है बोगस जिससे काम करा है उसको ब्लैक लिस्ट में डालने के लिए हम लोग यहाँ पर जमा हुए और उनको निवेदन देते हुए इसके आगे उन्होंने हमको एक आश्वासन दिया है कि दूसरा एक ठेकेदार देते हुए अच्छे से अच्छा काम करेंगे। इसके बावजूद उन्होंने काम नहीं किया तो हम बड़ा आंदोलन करेंगे इसके खिलाफ। संगमनेर शहरामध्ये गेल्या रमजान महिन्यापासून मोगलपुरा देवी गल्ली आणि त्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। त्या ठिकाणी जो रस्ता JCBने खोदून त्या ठिकाणी गटर बांधायचं काम त्यांनी रमजान महिन्यामध्ये चालू केलं होतं। आज गेले 8-9 महिने झाल्याच्या नंतरही ते काम होत नाही आहे। त्या ठिकाणी सगळा मुस्लिम समाज एरिया मुस्लिम समाजाचा असल्याने लोकांना नमाजला जावं लागतं आणि नमाजला जात असताना सर्वांच्या नमाजला जात असताना पाकसाप जावं लागतं आणि 5 वेळची नमाज अदा करणारे तिथे भरपूर मुस्लिम बांधव आहेत आणि ह्या दृष्टिकोनाने ते काम होत नाही आहे। संगमनेर नगर परिषद गेल्या 9 महिन्यापासून ते काम करत नाही आहे। ते काम न झाल्यामुळे त्याच रस्त्याने आदर्श विद्या मंदिर आहे, परत अँग्लो उर्दू हायस्कूल आहे, परत तिथे रेणुका माताची 2 मंदिरं आहेत, परत मस्जिद आहेत, शाळा आहेत या आणि सराफ विद्यालय आहे, आदर्श शाळा आहे। मुलांना येता जाता तिथे अपघात होतात, मोटरसायकल व्यवस्थित रस्त्यावर चालत नाही। ठेकेदारांनी ज्या पद्धतीने ऑनलाईन हे जे टेंडर भरलं जातं याच्यामध्ये पण एक आता सगळ्या चर्चा म्हणण्यापेक्षा सगळ्या लोकांना कळतंय की आता काय पद्धतीने ऑनलाईन टेंडर पण आहे आणि पाकिट सिस्टीम काय आहे। आता काय लोक एवढी दूध खेळली नाही आहे, परंतु या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की संगमनेर नगर परिषदेचा इथं निषेध करतो गणराज्य संघाच्या जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि नगर परिषदेने ते काम त्वरित आणि चांगल्या दर्जेदार पद्धतीने करावं असं मी मागणी करतो आणि जर तसं होणार नसेल तर आम्ही आंदोलन करणार हे निश्चित। मोगलपुरे में जो सैयद बाबा के पास से देवी को जो लक्ष्मीपुरा नायकवाड़पुरा जामे मस्जिद तक जो रास्ता जाता, ये रास्ता पूरा ट्रैफिक का है। पूरे गली की पूरे गांव के बीच में की पूरी स्कूल है, एंग्लो उर्दू हाई स्कूल है, शराब विद्यालय है, घास बाजार है, नेहरू बाजार में जाने का चौक में उधर सब पब्लिक उधर है। बड़ी देवी का मंदिर है, छोटी देवी का मंदिर है, पब्लिक आने जाने का रास्ता 1 साल हो गया। रमजान महीने के अंदर भी नगर पालिका ने रास्ता खोद के रखी। पूरे रमजान महीना भर पूरे रोजदारों लोगों को तकलीफ, 20-25 लोग के किसके पाँव मोचाए गए, किसके पाँव फ्रैक्चर हो गए। नगर पालिका इसके ऊपर नगर अध्यक्ष हो गए, नगर सेवक, हमारे गली के नगर सेवक उसके ऊपर ध्यान नहीं देते। नगर सेवक ला के बुलाए, आज विंगा रास्ता, कल विंगा रास्ता, परसों विंगा रास्ता, उसके ऊपर कोई एक्शन ले रहा नहीं। आज दवा खाने के अंदर कई लोगों को एडमिट करना पड़ा। अभी कल न्यास का प्रोग्राम था, न्यास के प्रोग्राम के अंदर पूरी लेडीज़ का खाने का इंतजाम हुआ रखा था। कम से कम 20-25 लोग हैं, 20-25 औरतों के पाँव मोचाए गए। नगर पालिका ने कुछ एक्शन नहीं किया। हम नगर पालिका में जाके बोलते नगर अध्यक्ष को बुला रहे, नगर अध्यक्ष नहीं आता, मुख्य अधिकारी को बुला रहे, वो नहीं आ रहे, खाली आज रास्ता होगा, कल रास्ता होगा। रास्ता हो रहा क्यों नहीं? इसके ऊपर कुछ तो एक्शन लेने होना ना। अगर एक्शन इसके ऊपर इतने आज अभी हम नगर पालिका में आके मुख्य अधिकारी को बोले अगर शाम तक के इसके ऊपर कुछ एक्शन हुआ तो ठीक, नहीं तो मोहल्ले के जितने भी लोग हैं ये हर घर के सामने रास्ता खोद के रास्ता बंद कर डाली। नगर पालिका ने इसकी क्या एक्शन लेने की उन्होंने लेना करके आम्ही यासाठीच निवेदन आणि सह्याचं पत्रक द्यायला आलो होतो। देवी गल्लीतला रस्ता नुसता खोदून ठेवला, त्याच्या आधी गटार होती, तिलाही जवळजवळ पाहिजे तेवढ्या दिवसाचे दुप्पट दिवस लागले, ती झाली, रस्ता खोदला, दगड टाकले, इतका त्रास होतोय तिथे। अनेक वेळा लहान मुलं, मोठी माणसंसुद्धा, ज्येष्ठ नागरिक ते दगड अशा रस्त्यात पडलेले असल्यामुळे इतके पडतायत, ॲक्सिडेंट होत आहेत। पण काय एक कॉन्ट्रॅक्टर गेला की काय दुसरा येतो की काय कधी येतो, 8 दिवसात होईल असं महिन्यापासून चाललंय। तेव्हा आम्ही सगळ्या गल्लीतल्या लोकांच्या सह्या घेऊन एक निवेदन द्यायला आलोय, विनंती करायला आलोय किंवा लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करावा।
बाकी आम्हाला काही नको आहे आणि आमची गैरसोय दूर करावी एवढी विनंती. आमची फक्त विनंती आहे की या ठिकाणी हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे. लहान लहान मुलं रस्त्यावर पडतात, अपघात होतात. काल परवा एक मुलगा पडला, त्याच्या हातापायाला लागले. म्हातारे माणसं व्यवस्थित रस्त्याने चालता येत नाही. संपूर्ण रस्त्यावर इतकी खडी उघडी पडलेली आहे की महाभयंकर. म्हणजे असा रस्ता आम्ही आयुष्यात कधी पाहिला नाही माझ्या पुऱ्या आयुष्यामध्ये. आणि आता हे 1.5-2 महिन्यापासून काम चालू आहे, टाळाटाळ चालू आहे. 8 दिवसांनी करतो, 2 दिवसांनी करतो, सोमवारी करतो, मंगळवारी करतो. त्यामुळे आम्ही सगळ्या देवी गल्ली लक्ष्मीपुरा आणि देवी गल्ली मोगलपुरा ह्या लोकांच्या रहिवाशांच्या सह्या आणलेल्या आहेत. आणि आता हे सह्याचा कागद जो आहे हा मी साहेबांकडे सपूर करतो आणि साहेबांनी त्या पद्धतीने विचार करावा आणि ह्या लोकांचं जे काही गैरसोय ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे. हा विनंती अर्ज आहे.